नमस्कार. मी राहुल विठ्ठलराव गायकवाड, गाव निसराळे. होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्यासमोर व्यक्त होत आहे. देशात राज्यात भाजप सत्तेत आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातही भाजप ताकदवान आहे. कराड उत्तर मतदारसंघातील वर्णे गटातून भाजपच्या उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे. सध्या माननीय नामदार आमचे लाडके नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्याचबरोबर या जिल्ह्याचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, त्याचबरोबर आमचे कराड उत्तरचे लाडके आमदार जलनायक माननीय मनोजदादा घोरपडे यांच्या विकास कामांना पुढे घेऊन जाण्यासाठी मी जिल्हा परिषद वर्णे गटातून काम करणार आहे. मला स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी मिळावी यासाठी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी इच्छा व्यक्त करतो आहे. सामाजिक जीवनात मी गेली 10 ते 15 वर्ष कार्यरत आहे. येथील मतदारांनाही ते ज्ञात आहे. त्याचबरोबर तेही मला उमेदवारी मिळाल्यास मतदान रूपी मदत करतीलच आणि शुभाशीर्वाद देतीलच अशी खात्री वाटते. त्यामुळे या पक्षाने माझ्या मागणीचा विचार करावा आणि मला उमेदवारी द्यावी हीच विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो. तुम्ही जिल्हा परिषद गटात निवडणुकीला सामोरे जात असताना विकासाची कोणती ध्येय समोर ठेवून प्रचार करत आहात? आता तसं बघायला गेलं, विकासाची ध्येय म्हटलं तर आत्ता जिल्हा परिषद वर्णे गटात मूळपासूनच विकास कामं चालू आहेत. ते माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलताई घोरपडे आणि आत्ता आमचे विद्यमान आमदार जलनायक मनोजदादा घोरपडे यांच्यामार्फत भरपूर विकास कामं चालू आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी विकास कामं इथून पुढे लोकांच्या मूलभूत गरजांची विकास कामे पूर्ण करणार आहे. तुम्ही उमेदवारीची इच्छा व्यक्त केलेली आहे. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या नेत्यांची गाठीभेटी घेतल्या, त्यांच्याकडून तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला? आता बघायला गेलं तर खाली मी 10-15 वर्ष या गटात काम करतोय. मागच्या पंचवार्षिकला सुद्धा मी इच्छुक उमेदवारच होतो. या पंचवार्षिकला सुद्धा इच्छुक आहे. यावेळी सर्व लोकांनी गेल्या पंचवार्षिकला थांबल्यामुळे या गटातील सर्वसामान्य जनतेने मला उमेदवारी मागावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मी माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनसिंहराजे भोसले आणि कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे या तिन्ही नेत्यांच्याकडे मी मागणी केलेली आहे. आमच्या गावातील जवळजवळ 50 ते 60 लोक जाऊन माझ्या उमेदवारासाठी मागणी करून आलेले आहेत. हे करत असताना तुम्हाला काय नेत्यांनी शब्द काय दिला आहे का? नाही, नेत्यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा तू गावभेटी चालू कर, खाली जनतेतून पण तुझं नाव येऊ दे आणि 100% तू चांगलं काम करत आलेला आहेस तर तुझा विचार केला जाईल. पण ते सर्व पक्ष बसून दोन्ही महाराजसाहेब बसून तो निर्णय घेतील. तुमच्या त्या गावभेटी झाल्या का? गावभेटी दरम्यान तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? गावभेटी चालूच आहेत. झाल्या का असं म्हणू शकत नाही. गावभेटी चालूच आहेत. गावभेटीत प्रतिसाद चांगला आहे. पाठीमागच्या पंचवार्षिकच्या झेडपी निवडणुकीच्या वेळेला तुम्ही फार इच्छुक होता, तर त्यावेळी तुम्ही का थांबला? कसं असतंय, मी आता मगाशी पण सांगितलं, जे पक्षश्रेष्ठी आमचे नेतृत्व जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर राहणं एका चांगल्या काय म्हणतात त्याला, तुमच्या कार्यकर्त्याचं लक्ष नाही. ते की नेत्यांचा आदेश मानणं हे चांगल्या कार्यकर्त्याचं लक्ष नाही. तेच केलं मी. माझ्या नेतृत्वाचा आदर करून नेतृत्वाने सांगितलं की भविष्यात तुला आणखीन संधी येईल, यावेळी थांबावं लागत असेल, त्यामुळे मी थांबलेलो. असा काही विषय मोठा नव्हता. यावेळेला कितपत खात्री आपल्याला उमेदवारी तुम्हाला या गटाची मिळेल म्हणून? यावेळी 100% खात्री आहे मला, कारण आमचे तिन्ही नेतृत्व माझ्याबद्दल सकारात्मक आहेत. मतदारसंघात कानोसा घेतला असता मला विजयाची पूर्ण हमी आहे. त्यामुळं मला संधी शक्यतो नाकारणार नाहीतच आहेत. आणि त्यात पण मी 15 वर्ष काम करत आलो. गेल्या पंचवार्षिकलाही थांबलोय. हे सर्व नेतृत्वाला माहीत आहे. त्यामुळे शक्यता कमीच आहे मला नाकारण्याची.
जर आपली उमेदवारी जर डावलली गेली तर आपलं पुढचं काय हे असणार आहे? ते मी माझ्या नेतृत्वावर चर्चा करून ते मला 100% नाकारणार नाहीत, पण त्यावेळी जो तो निर्णय ज्या त्यावेळी घेतला जाईल.